साधारण 5 महिन्यांपूर्वी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर फिरताना खाली कोकणामध्ये अजस्र कातळकड्यांमध्ये काही लहान लहान गावं मला डोकावताना दिसली होती. जिथे वाऱ्याशिवाय सहसा कोणी पोहोचू शकणार नाही, एवढ्या अवघड ठिकाणी ही गावं कशी बसली असतील याची उत्सुकता लागली होती. आणि त्याच उत्सुकतेने आज मी निघालोय कोकण कड्यांमध्ये लपलेल्या त्या गावांच्या भेटीला. सकाळी 7 वाजता पुण्यामधून मी प्रवासाला सुरुवात केली. मुक्कामी प्रवास असल्याने आज सोबतीला कोणीच नव्हते. हवेमध्ये गारवा होता. रात्रीच्या शेकोट्यांची लाकडं रस्त्याच्या कडेला अजूनही धुमसताना दिसत होती. पुणे, मुळशी, ताम्हिणी घाट असा प्रवासाचा मार्ग होता. सुट्टीचा दिवस असल्याने जागोजागी पर्यटकांची गर्दी दिसत होती. ताम्हिणी घाटामध्ये ट्रॅफिक. इथे एकामागे एक अशी कातळकड्यांची जणू जत्राच भरली होती. खतरनाक कडे आहेत वरती. गाड्यांची लाईनच्या लाईन लागलेत. सगळे कोकणामध्ये जाणारे असतील बहुतेक. हे काय इथे एक मंदिर आहे, सोमजाईश्वर. सोमजाई माता असते, पण सोमजाईश्वर म्हणजे आय थिंक शंकराचं काहीतरी देवस्थान असेल. ताम्हिणी घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा पश्चिम घाटातील एक प्रमुख घाटमार्ग. घाटामधील वळणावळणांचे लयदार रस्ते, गर्द वनराई, उंच धबधबे हे सारं काही आपल्याला एका क्षणामध्ये या घाटाच्या प्रेमात पाडतात. ताम्हिणी घाट परिसर हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. त्या परवाच्या इन्सिडन्स नंतर बहुतेक गाड्या स्लो चालवता येत असं मला वाटतंय. आता मी बराच वेळ पाहतोय घाटामध्ये एकदम सावकाश गाड्या चालू आहेत. बोला बोला वाचूनही मृत्यू तरी आला इथे, थांबेन तोही कळणारी, थांबेन तोही कळणारी. तर सांग तू येशील का, येशील का सखी, मंद झालं. निसर्ग आणि माणूस यांच्यामध्ये एक रेषा असते. ती ओलांडण्याचा जर आपण प्रयत्न केला नाही तर प्रवासाचा आनंद आपल्याला मनमुराद घेता येतो.
हवेतील मळब आता माघारी फिरले होते. कोकणात माझं सहर्ष स्वागत आहे. महाड पोलादपूर रोडला आहे आता मी. मला कांदळगाव खुर्द प्रवेशद्वार 2-1 किलोमीटरवरून लेफ्ट मारायला सांगितलं त्या मित्राने. कुठली नदी आहे बरोबर. बाबा जितेला कुठून जायचं? त्याला हे इथून पुढे आतमध्ये. ते बोरमास तिकडेच आहे ना गाव? हा बरोबर. जा जा. बापूजी बुवा, हा इथून लेफ्ट आहे मला. जिते कडापे बरोबर हे जे आहे ना, जिते कडापे लिहिलेलं, इथून जायचंय मला लेफ्टला. बरोबर 100 किलोमीटर झाले. आणि आता मी कुठे चाललोय आधी पण सांगितलंय, पण मी आलोय कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये बोरमाच म्हणून एक गाव आहे. त्या गावातील आपले एक सबस्क्रायबर आहेत महेश कदम म्हणून. तर ते मला बरेच दिवस मेसेज करत होते की आमच्या गावाला एकदा या दादा म्हणून. स्वप्नपूर्ती मंगलमूर्ती देवस्थान कडापेवाडी. हां, तर ते गाव त्यांचं, आपण जे मी थिपथिप्या घाटाचा एक व्हिडिओ बनवला होता, घोल दापसरे पानशेत भागातून आल्यानंतर शेवटीला घाटावर जिथे येतो आपण, तिथून बरोबर खाली घाटाच्या खाली ही गावं आहेत. तर ती गावं एक्सप्लोअर करण्यासाठी मी इकडं आलो आहे. आता ज्यांनी मला फोन करून सांगितलं होतं ते मुंबईला आहेत, पण त्यांचे आई वडील आणि गावातल्या एका मुलाला त्यांनी मला अरेंज करून दिले की ते फिरवण्यासाठी. सर्व तो मुलगा करण म्हणून नाव आहे त्याचं, तर तो मला सर्व फिरवणार आहे. आता मी पुण्यातून सकाळी 7 वाजता निघालो होतो, आता जवळजवळ 9:45 वाजलेत. समोर जे हे डोंगर दिसत आहेत ते सर्व ते आपल्या भागातले डोंगर आहेत. म्हणजे थिपथिपा घाट, घोल दापसरे हा पट्टा आहे तो सर्व वरचा. बोरमाच गाव कुठे? बोरवली त्यालाच म्हणतात का? नाही, मला बोरमाच ते वरती आहे ना डोंगरामध्ये, हाच रस्ता ना इथे? हो, ते महेश कदम म्हणून आहे. ॲक्च्युली मला ते कुंभाल माचे काहीतरी गाव आहे ना इकडे, ते गावं जरा बघायच्यात म्हणून आलो होतो. तर ते त्या गावामध्ये एक मुलगा आहे तो दाखवणार आहे. हो, चालेल, धन्यवाद.
बोरमाच. कुठे कुठे गावं येऊन बसलेत बघा ना. म्हणजे हा एक कडा समोर आहे माझ्या, त्याच्यावरती ते गाव आहे बहुतेक, आणि त्याच्यावरती पुन्हा कडा आहे. ते टिपटिपा घाट तोच असेल वरती. वळणाचा रस्ता आहे, कारण की गावच अशा जागी बसलंय ना की असा रस्ता काढण्याशिवाय पर्याय नाही. एकदम चढायला असे हे बघा जाग्यावर टन आहेत. इथे 2 रस्ते आहेत, नक्की कुठून जायचं आहे. जो मोठा रोड दिसतोय त्या रोडने आलो मी. बघूया आता. अरे हा रस्ता तर इथेच आलाय. कुठे कुठे बापरे. पोहोचलोय गावामध्ये. 3 तासांच्या सुंदर प्रवासानंतर मी बोरमाच गावात पोहोचलो. बोरमाच सह्याद्रीच्या अजस्र कातळ कड्यांखाली लपलेलं एक देखणं गाव. म्हणून तर आलोय ना. म्हणूनच आलोय ना. महेशचं घर कुठे? महेशचं घर कुठे? महेश कदमचं घर कुठं? गाडी नाही ना जात. तुम्ही कसं काय ओळखलं? तुम्ही कसं काय ओळखलं मला? आम्ही बघतो युट्यूबला. हो का? बोललो नाही का त्या दिवशी रेडी खंडीवरती गेलेली ना, एक बाई होती, पोरं होती 2, बरोबर. आणि मग तिथं त्या टापूवरती होतो. त्या टापून सर्व तुम्ही दाखवला. बोलला माझं खाली हे बोरमाचे टाकले ते ना तो टापू, ते झाड दिसतं ना हा मल्ला. त्या टापू. हा चला येतो. लोकच दिसत नाहीत. मावशी ते महेशचं घर कुठलं आहे? महेश कदमचं घर कोणतं आहे? गाडी जाते का? इथं ठेवू का? करण मग बस मजेत.
कुठं गाव बसवलं रे तुम्ही? पुण्यातून आले, पुण्याहून आपलं गाव बघायला आले. तू पण पुण्यातलीच आहेस ना? कोण पुण्यातले? हा तोच करण जो मला ही तिन्ही गावं फिरवणार होता. हे का? हो. तिथे आलो होतो नाही का मी? हम्म. ठरल्याप्रमाणे महेशच्या घरी बॅगा ठेवल्या. हे बघा, मी महेश भाऊंच्या घरी आहे. म्हणजे फक्त आमची दोघांची मोबाईलवरची ओळख आहे. ते माझे सबस्क्रायबर आहेत चॅनलचे, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या घरी माझे आईवडील आहेत, ते तुमची व्यवस्था करतील, तुम्ही नक्की जा तिथे. आणि हे महेश भाऊंचे वडील आहेत. नमस्कार काका. नमस्कार. काय सांगताल गावाबद्दल? कारण आता मी मागाशी पाहिलं तर 100 घरांचं गाव आहे, आणि तो मुलगा मला करण बोलला की फक्त 20 ते 22 घरच उघडी आहेत. का बरं अशी का परिस्थिती? आता काय झालं, मुलांना आता प्रत्येकाला वाटलं आता आपल्याला इथे एक शाळा नाही, बरं शाळा नाही, इथं भागणं नाही, शेती करून काही शेतीत तेवढी उत्पन्न नाही पहिल्या टायमाची. बरोबर. आता शेतीला उत्पन्न आले समजा काय मी हे होते, पण आता त्या टायमाला शेती नव्हती. काय माणूस शेती केली तरी ती पोटाला पुरत नव्हती, खायला आपल्या पूर्ण. आणि आता ती जुनी ताली ते किती गवतानी भरलेले आहेत. हो, का शेती मग आता इथं भागणार नाही. मग आपली मुलांना शिक्षण देण्यासाठी ती मुंबईला गेली. तुमच्या मुलांचं शिक्षण गावीच झाले का? हा, माझ्या इथं चौथी 5वीपर्यंत शाळा शिकली, अच्छा. आणि 5वीहून मग मुंबईला गेली. नंतर तिथपर्यंत शाळा होत्या, हो ना. पण आमची इथं 5वी मग खाली तिकडे साखळीच्या वडीला मग शाळा होती, तिथं जायची. मग 5वीपर्यंत होती आमच्या इथं. अच्छा अच्छा. हो ना. तुम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून काय असं दरड वगैरे कोसळली किंवा असं काय झालंय का? नाही, काय नाही, काय नाही ना. कधी ह्याची दगड पण इथं खाली पण येऊन शकत नाही. दगड वर सपाट जागा आहे मोठी. म्हणजे गावाच्या वरती अजून जागा हा, आहे, सपाट आहे. आणि त्याच्यावरती जंगल पण बरंच आहे. हा, शेती पण अंगावर फारीट आहे, त्याच्यावरती जंगलाच्या वरती फारीट आहे. ते झाडांमुळे बराचसा अडथळा होत असेल त्याला. पण ते गावात कधी दगड पण आले खाली, त्या असं सपाट जागा आहे ना, त्यात पण त्या काडीलाच राहतात. काडीच्या बोत्यात आले तर तिथंच राहतात, खाली येतात. हा बरोबर. आता बघा वर शिखरात माथ्या वगैरे अगदी अगदी एकदम शेड्यात न सुटलेल्या दगडी आहेत काही टायमाला, हा. पण खाली नाही. बाबांशी थोड्या गप्पा झाल्या. आईंनी दिलेला चहा घेतला आणि करण बरोबर गाव पाहायला सुरुवात केली. लोक म्हणत असे ना, पुण्याचा पोरगा का वेड्यासारखा गावात नाही फिरतोय ना. बोलली पाहिजेत पण माझ्याशी. बंद घरांचा प्रत्येक दरवाजा माणसांच्या प्रतीक्षेत दिसत होता. घरं बदलत चाललीत कोकणातली नाही का, पण आता कौलांची जागा, मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली. हे चिऱ्या कितीला पडतात वाहतुकीसहित? आता डायरेक्ट गाडी आली ना म्हणून ती 50 रुपयाला पडला. आमच्या गावात डायरेक्ट आणायचं ना कोकणातनी तर 85 रुपयाला एक पडतोय. आम्हाला तिच्यातून वरनं मोठी जर गाडी आली ना, तिच्यातून वरती आम्हाला एवढाच पडतो. हो का? आता तिकडे जो आणला ना, तिथे काम चालू आहे, तिथे 80 रुपयाला एक चिरा आला. ह्याला काय लोड बेरिंगचं घर म्हणतात का? हा, ते लोड आहे. ती काम वाढवून सांगतो. हो, तुम्ही काम कसं करताय ते दाखवतोय.
बंद घरांच्या दारा खिडक्यांमधून आता फक्त अनोळखी वारा बागडताना दिसत होता. गाव म्हणजे फक्त वाडी, वस्ती वा घरं नाहीत, तर गाव म्हणजे इथल्या भूमिपुत्रांच्या ठायी विसावलेले मातीच्या काळजाचे अनंत तुकडे असतात. कधी काळी या शाळेतून मुलांच्या हसण्या खेळण्याचा आवाज येत असेल. पण आज मात्र इथे फक्त भयान शांतता उरली होती. मुलांच्या प्रतीक्षेमध्ये शाळा शांत पडलेली दिसत होती. ह्या समोरच्या नाळीतनी जागा आहे का जायला? मग ती गोलची लोक तिथून येतात का खाली? तिकडून तीन आली ना समोरची, हा ते दोन डोंगरांच्या मधला, हा. तिथून येतात आणि इकडून न राहतात. इकडून इकडे गेलो ना कुंभेवाडीला जातो आणि तिकडून तिकडे गेलो ना तर घोलला जातो. इथं थोडं वरती जाऊन तुमचं गाव दिसतं का असं कुठं? इथं थोडं वरती का असं नाही का? हे बोरमाच गावचं मंदिर आहे. लोकेशन किती सुंदर आहे याचं. गावाशेजारी एका छोट्याशा देवराईत श्री आई इंजाई मातेचे हे एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पाहून मला शांता शेळकेंच्या काही ओळी आठवल्या. माझी या गावाला वेडी ती डोंगर, वेशीच्या बाहेरी शोभते मंदिर. खाली विहीर आहे. हे झाड पडलंय का पाडलंय? हो का? एका जुन्या जाणत्या समृद्ध पिढीसोबत असे जुने वृक्ष देखील आता नामशेष होऊ लागले आहेत. अशा देवराया टिकायला हव्यात. किती सुंदर ठिकाणी गाव बसले. पण एवढा वरती उंच काढा, खालीच गाव, आणि समोर जे घर दिसतंय डबल माळ्याचं ते महेश भाऊंचं घर आहे. चंद्रमामा इकडे आलात निर्वाण चंद्रमामा. हो इकडं. आता बघा हे आवड आमचं आवड आहे हे सगळं. इथं आता एकच आमचं घर आहे. एकच घर राहतं. हा हे आम्ही सगळी कदम मागते आमची. कदम. हो ना. बरं एक पोर म्हणलं एवढं तर नाहीच इथं चालेल. हा ना. 100 घरं आणि ती समोर शाळा आहे बघा. मी दाखवली आता. हो एकही मुलगा नाही आहे शाळेत. एक काही मूल नाही. थोडी शोकांतिक आहे. लोक गाव ओस पडलीत नाही का? वस पडली गावात काही. आता काही दिवसांत आम्ही आता वशी आहे म्हणून त्यांनी गावात आहेत. हे आमची पिढी झाली तर म्हणजे म्हणतील मुंबईला म्हणतील इथनं वजा बांधून जा तिथं बसून खा गावाला, कशाला आपलं इथंच राहू असेच म्हणणार आहेत ना. भात शेतीची अवस्था बघितली मी. जुनी सगळे पडलेली आहेत. हो सगळी वशाळ शेती. हो ना. पूर्वी शिवी द्यायची अशी. हा पूर्वी एखाद्याला ती शिवी द्यायची, तर आज लोकांनी स्वतःहून ती शिवी स्वतःला लावून घेतली. तर काही वशाड पडली आहे ना. वशाळ पडली. काय वय वशाळ पडलं काय म्हणतोय? हा अशी म्हणायची. आम्ही एवढं असून त्याने आम्हाला हे म्हणतोय. हा. आणि लागणी असायची त्याला. आणि आता लोकांनी स्वतःच सोडून दिली. स्वतः सोडून दिले. आता काय तुम्हाला काय एवढंच करता येते. हे एवढंच बात आहे. आता ही सगळी एवढ्या खालपर्यंत सगळी शेती आहे. शेतीचे. हा. आता इथं 2 का 3 अवतर राहिले 2 गावात. हो 50-60 अवत अवसायचं. अवतारा किती पैसे घेतात इथं? आता काय म्हणलो 1000 म्हणलो तरी 500 म्हणलो 500 परत आहे आता. आमच्या गावात 800 रुपये. असं काही 800 का 1000 काहीतरी. इथं अजून आहे चाललंय ते आपल्या गावातल्या गावात आहेत ना. त्यामुळं
कुठलीही ओळख नसताना मावशींनी माझ्यासाठी जेवण बनवले होते. फक्त मोबाईलवरची ओळख आहे माझी आणि महेशची. महेशची आणि माझी फक्त मोबाईलवरची ओळख आहे. मोबाईलवर आता विचारलं मी हां, त्यांना ना आई मोबाईलवरतीच ओळख झाली. आम्ही अजून दोघं भेटलो पण नाही. हा नाही भेटलं सांगत होता. मी आता विचारलं म्हणलं, कशी आहे मला ओळख? त्यांना मोबाईलवरतीच आमची ओळख झाली. ते माझे व्हिडिओ पाहतात. मी असे ग्रामीण भागात व्हिडिओ बनवतो ना, हा लोक कशी राहतात आपली. हे काय? हां, आमच्याकडे तेव्हा ते मला बोलले होते की एकदा आमच्या गावाला या. म्हणजे 1 वर्ष झालं बोलतोय आम्ही मोबाईलवरच. हा. त्याचा आज योग जुळून आला तसा. जेवण केले आणि करणच्या सोबतीने पुढील गावाच्या पायवाटेला लागलो. आपल्या समोर जर बिबट्या आला तर काय करणार? माझा पुढील प्रवास होता बोरमाच गावापासून साधारण तासाभराच्या अंतरावर अजस्र कातळकड्यांखाली वसलेल्या आणि अवघी 12 घरं असलेल्या कुंभालमाच या गावापर्यंतचा. नक्की बघा.